धरणगावचा जलसंकल्प, समृद्धीकडे वाटचाल. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुका 89 गावांचा हा प्रदेश पिढ्यानपिढ्या पारंपरिक शेतीवर अवलंबून आहे. शेती आणि कष्टाचा वारसा लाभलेला हा प्रदेश बदलत्या हवामानामुळे आणि भूगर्भातील पाणी पातळी घटते. निसर्गाच्या लहरीपणामुळे येथील शेतकरी दोन टोकाच्या संकटात अडकलाय. पावसाळ्यात तापी, गिरणा, अंजनी आणि झिरी नद्यांच्या उपखोऱ्यातील नाले ओसंडून वाहतात, ज्यामुळं पूर येतो आणि उन्हाळा येताच याच भूमीला पाण्याची तहान लागते. खरीप हंगाम पावसाच्या लहरीपणामुळे बारगडतो. नंतर रब्बी हंगाम घेणं देखील शाश्वत नसतं. तसंच धरणगाव तालुक्यातील काही गावातील जमिनीतील पाण्याचा अतिउपसा झाल्यानं भविष्यात डार्क झोनमध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 350 किलोमीटर लांबीचे नाले आणि नदीपात्र आज गाळानं भरले आहेत. झाडी, झुडपे, केर कचरा अतिक्रमणानं आक्रसले गेले आहेत. या संकटावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शेतकरी, शेती आणि माती यात रमणारे शेतकरी पुत्र जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या संकल्पनेतून त्यांनी एक सर्वसमावेशक आराखडा तयार केलाय. तांत्रिक पाहणीअंती असं लक्षात आलं की तालुक्यातील एकूण 350 किलोमीटर पैकी तब्बल 210 किलोमीटर लांबीच्या नाले आणि नदीपात्रांची वहन क्षमता कमालीची घटली आहे. गाळ साचल्यामुळं पावसाचं पाणी जमिनीत मुरण्याऐवजी थेट वाहून जातं किंवा शेतात शिरून पिकाचं नुकसान करतं. भूगर्भातील पाणी पातळी खालावल्याने तालुक्यातील विहिरी आणि बोरवेल्स जानेवारीतच कोरड्या पडू लागतात. या माहितीपटाचा केंद्रबिंदू असलेल्या 4 प्रमुख उपाययोजना यात नाला खोलीकरण, रुंदीकरण, गाळ उपसा, बॅक स्टॅबिलायझेशन म्हणजेच काठ बळकटीकरण, पाणी प्रवाह व्यवस्थापन यामुळे प्रत्येक थेंब अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्वे अंतर्गत नाला खोलीकरण आणि रुंदीकरण अस्तित्वात असलेल्या जलसंधारण, बंधारे, नवीन बंधारे आणि केटीवेअर यांची आवश्यक दुरुस्ती गरजेनुसार करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना नाला खोलीकरण, रुंदीकरण यातून उपसा झालेला गाळ शेतकऱ्यांना आपल्या शेतात वाहून नेता येईल. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढवता येईल. याकरिता माननीय गुलाबरावजी पाटील यांनी CSR निधीच्या माध्यमातून धरणगाव तालुका जलसमृद्ध करण्याचा धाडसी निर्धार केलाय. एकूण अंदाजित 11.65 कोटी रुपयांचा हा प्रकल्प वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्यामुळे शाश्वत विकास आणि शाश्वत शेतीचे त्यांचे शेतकऱ्यांसाठीचे स्वप्न पूर्णत्वास येणार आहे. या प्रकल्पाचे परिणाम केवळ जमिनीवरच नाही तर लोकांच्या आयुष्यावरही होतील. भूजल पुनर्भरण, पूरनियंत्रण, शेती विस्तार, पर्यावरण रक्षण, कोणतीही मोठी बांधकामं न करता नैसर्गिक स्रोतांचे पुनर्जीवन केल्यानं पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. धरणगावचा हा जलसंकल्प केवळ प्रकल्प नाही तर हे एक लोक चळवळीचं स्वरूप आहे. हजारो कुटुंबांच्या भविष्याची सुरक्षा आहे. जेव्हा पाणी अडवलं जाईल तेव्हाच धरणगावचा विकास खऱ्या अर्थानं भरभराटीस येईल. निर्धार परिवर्तनाचा, धरणगावच्या समृद्धीचा. धन्यवाद.